आपण जे SIR बद्दल जर बोललात आयुक्त साहेब, तर त्यात झोपडपट्टी भागामध्ये थोडा प्रॉब्लेम आपल्याला दिसतोय. एक तर 94 नंतर मोठ्या प्रमाणामध्ये जी फुगलेली यादी आहे ती कमी होणारच आहे. हे सातत्याने 50-55% पेक्षा कमीच मतदान झालेलं आहे. त्यामुळे आपण असे फॉर्म कलेक्ट केलेच पाहिजे हे न धरता आपण जे आता जनगणनेमध्ये जे हाऊस लिस्टिंग केलेली आहे, तर त्याच्याबरोबर आता काय होतंय की आमच्या प्रभागामध्ये 18 याद्या आहेत. 18 याद्यांपैकी मी राहतोय इथे, माझं नाव असतं 18व्या यादीमध्ये आणि त्यामुळे त्या BLOला ते शक्य होत नाही. मग BLOला कुठेतरी एका ठिकाणी आपण थांबवलंय, त्यापेक्षा ते जनगणनेचे हाऊस लिस्टिंग आणि त्या ठिकाणचा तो जो जनगणनेचा एक पॉकेट ते आणि ते जरा मॅच करता आलं, कारण हे दोन वेगळ्या संस्था काम करतायत आणि त्यामुळे त्या झोपडपट्टी भागामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम होतोय. तर त्याच्यात आपल्याला काही करता आलं तर फक्त, कारण आम्ही स्पीकर पण फिरवतोय, आपले ते जे सुपरवायझर आहेत ते रिक्षा फिरवतायत, सगळे फिरवतायत, तरी लोकांचा कल थोडा कमी आहे.